आमच्या गावामध्ये शक्यतो सर्व शेतकरी वर्गाचे मुलं आहे सर्व. म्हणजे गावात लायब्ररी नव्हती. लॅब हर्सूल किंवा डायरेक्ट गिरणारा जावं लागतं आणि खूप लांब पडतं, अफोर्डेबल नसतं आपल्यासाठी. इतकं लांब जाणं म्हणजे गाडी वगैरे नाही आमच्या घरी, त्यामुळं नाही का जावं लागतं. मला थोडे पैसे पण जातात त्याच्यामध्ये. त्यासाठी खूप खर्च व्हायचा. 18-20 किलोमीटरवर मी सिन्नरमध्ये जायचो. सोयी सुविधा नव्हत्या आमच्या गावामुळे, त्याच्यामुळे मग मी सध्या घरीच होती. पण येताना मग अंधार व्हायचा, वाघाची भीती, रस्ता खराब, खूप प्रॉब्लेम यायचे. आम्हाला ना कॅम्पला जायला लागायचं, तर खूप लांब पडायचं आणि तिथं फी पण होती, तिथं पुस्तक पण अवेलेबल नव्हते. तर माझं MA होऊनही मी घरीच बसलेली होती. त्यामुळे मुलाबाळांमुळे मध्ये अडकल्यामुळे मला काही बाहेर पडता नाही आलं. मियाम ट्रस्ट यातर्फे आम्हाला इतकं मोठं प्रोत्साहन मिळालं आहे. मियाम ट्रस्टबद्दल सांगितलं तेव्हा सर्वांना कुठंतरी वाटलं की आता आपल्याला खूप फायदा होणार आहे. स्पर्धा परीक्षांसाठी मला खूप मदत झालेली. तुमच्या मियाम ट्रस्टनी पुस्तकांची व्यवस्था किंवा बसण्यासाठी टेबल, खुर्च्या सगळं उपलब्ध करून दिलं. मियामनी दिलेल्या सहकार्यामुळे माझ्या गावातील तरुण मंडळी ही स्पर्धा परीक्षेमध्ये आपली कारकीर्द घडवण्यासाठी त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर मदत झाली. की आम्हाला बाहेर जायची गरज नाही, गावामध्ये आमची एक लायब्ररी आहे पूर्ण. मियाम या संस्थेमुळे आज मला नोकरी मिळाली. मियाम चॅरिटेबल ट्रस्ट थ्रू जी ही अभ्यासिका तयार झालेली आहे, ज्या मुलींनी अभ्यास करणं सोडून दिलं होतं तर त्यांनी पुन्हा परीक्षा देण्यास सुरुवात केलेली आहे. मियाम ट्रस्टमुळे सर्व पोलीस भरती, आर्मी भरती या सर्व डिफेन्सचे पुस्तकं उपलब्ध आहे. माझा मुलगा CISF मध्ये सिलेक्ट झाला आहे. मियामनी जे पुस्तकं दिले त्याचा त्याला खूप फायदा झाला आहे. मियाम चॅरिटेबल ट्रस्ट मानवता, संस्कृती व संस्कार या 3 तत्वांवर काम करते व त्यांनी आम्हाला जी मदत केली, संसाधनं उपलब्ध करून दिले, नक्कीच ते त्या तत्वांवर खरे उतरले आहेत. थँक्यू मियाम. थँक्यू मियाम. थँक्यू मियाम. थँक्यू मियाम. थँक्यू मियाम. थँक्यू मियाम.